आज मी आलं लसूणची पेस्ट केली आहे घरी, एकदम छान शुद्ध आणि सात्विक पद्धतीने। जी आपण मार्केटमधून आलं लसूणची पेस्ट घेतो ती आपल्या डोळ्याच्या मागे बनलेली असते। आपल्याला माहितीही नसते की त्याच्यामध्ये काय असते, केमिकल्स असतात कोणते काय, ते आरोग्यासाठी खरंच हानिकारक असू शकते। तर मी घरी अशा प्रकारे आलं लसूणची पेस्ट करते आणि 1 ते 1.5 महिना मी ती टिकते आणि खूप छान खराब होत नाही, त्यात चवीतही काही फरक पडत नाही, रंगही बदलत नाही। तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। नोकरी करणाऱ्या महिला असतात त्यांच्यासाठी वगैरे हे छान उत्तम आहे। तर मी या आकाराचे लसणाचे 10 ते 12 गाठे सोलून घेतलेले आहे। वजनाने म्हणाल तर 1 पाव असेल आणि तेवढंच आलं घेतलेलं आहे। आलं पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, साल नाही काढली त्याची, छान पाण्यात भिजवून घेतले। आणि आता हे हिरवे धणे मिळतात मार्केटमध्ये, तर मी घेतले आहे, पण ते एरवी नाही मिळत तर नाही टाकायचे, त्याऐवजी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली तरी चालेल भरपूर अशी। तर इथे मी हिरवे धणे वापरत आहे तर थोडं कोथिंबीरचं प्रमाण कमी घेतलेलं आहे। तर आल्याचे तुकडे करून घेतले। ज्या वाटीनी लसूण होता तेवढेच आलं घ्यायचं आहे तुकडे आपल्याला, तर तेवढं शिल्लक राहिलं। तर तुकडे करून घेतल्यानंतर ज्या बाऊलनी लसूण घेतलं त्याच बाऊल भरून आलं घेतलं आहे बारीक चिरलेलं। आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे घेऊ शकता, मी एवढी घेतलेली आहे। आणि हा सांबार बारीक चिरून घेतला आणि इथे मी धने वापरत आहे तर मी थोडं कमी प्रमाणात घेत आहे, नाहीतर याच्यापेक्षा दुप्पट सांबार हे लागते पेस्टमध्ये। संपूर्ण मिक्स करून घ्यायचे छान। आलं, लसूण आणि मिरची, हिरवी मिरची कमी जास्त तुम्ही करू शकता, पण एवढी घातली तरी चालते। तर हे धणे आधी मी त्याच्यामध्ये 2 मूठ एवढी जिरे घेऊन आधी ते बारीक करून घेते, कारण धणे हिरवे असले तरी पण ते थोडे असे हेच असतात कडक, त्याच्यामुळे अशा प्रकारे धणे आणि जिरे पण त्या आलं लसूणच्या पेस्टमध्ये एकदम होत नाही व्यवस्थित मिक्स, म्हणून हे आधीच करून घ्यायचं। आणि धणे जिरेची जी पेस्ट केली ती पण मिक्स करून घ्यायची त्याच्यातच टाकून। आता संपूर्ण आलं, लसूण आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची। पहिल्या वेळेस काही पूर्ण होत नाही, असे तुकडे राहतात, पण काही हरकत नाही, तसंच करायचं आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायची ती पेस्ट। अशाच प्रकारे संपूर्ण आलं लसूण मी मिक्सरमधून काढून घेते। त्याच्यामध्ये काही लसणाचे तुकडे, मिरचीचे तुकडे राहिले आहे पहिल्या स्टेपमध्ये, कारण आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, एकही थेंब पाणी टाकायचं नाही आहे। सगळे जे जिन्नस आहे, मिरची, आलं, ते सगळं धुवून घेतलं मी, पण एकदम कोरडं करून घेतलं। आता याच्यामध्ये 4 चम्मच मीठ, कारण आपल्याला जास्त दिवसासाठी टिकवायचं आहे, ठेवायची आहे ही पेस्ट, तर मीठ टाकायचं 4 चम्मच। इथे मी पोहे खायच्या चमच्याने मीठ टाकलेलं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत ह्याची पेस्ट करून घ्यायची। मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं आणि आता ही व्यवस्थित पेस्ट होते बारीक। अशी ही थोडी क्रश पेस्ट असली तरी छानच लागते, पण आपल्याला ज्या रश्श्याच्या भाज्या असतात त्याच्यामुळे बारीकच लागते। बघू शकता आता मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलं आणि छान पेस्ट झाली। अशा प्रकारे संपूर्ण पेस्ट करून घ्यायची। रंग देखील मस्त हिरवागार असा आलेला आहे, तसाच असतो। 1 पाव लसूण, 1 पाव आलं, तर त्याच्यात प्रमाण अर्धा पाव एवढं कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला अशी वजनाने। आणि मिरची आपल्याला जशी हवी असेल, कोणाला हिरवी मिरची आवडत नाही, आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची घ्या, जास्त कमी। आणि 2 मूठ जिरं एवढं प्रमाण आहे। संपूर्ण पेस्ट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची, 1 चम्मच हळदीमुळे त्याला काही होत नाही, छान टिकते। आणि कच्चं तेल घातलेलं आहे, कच्चं तेल टाकल्यामुळे त्याचा रंग तसाच्या तसा राहतो, रंग बदलत नाही पेस्टचा। तुम्ही फ्रीजच्या बाहेरही ठेवाल तरी पण रंग बदलणार नाही आणि फ्रीजमध्ये पण तर नाहीच बदलत। तेल आणि हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पेस्ट।
सगळ्या भाज्या, कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हे वापरू शकता. खूप टेस्टी होते. मला खूप जण म्हणतात की भाजी विजयाच्या हातची भाजी खूप छान लागते. मग गणपतीचं जेवण असो की काही, तर हीच अशाच पद्धतीने पेस्ट करते मी वर्षभर. प्रत्येक वेळी 1 पाव लसूणची पेस्ट करून मी अशी बंद भरणीमध्ये भरून ठेवते. हे आहे सिक्रेट चांगल्या भाज्या व्हायचं. तर तुम्ही पण करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. तुमच्या भाज्या पण एकदम टेस्टी होतील आणि तुमचा त्रासही वाचेल. अशा प्रकारे जर आलं लसूणची पेस्ट तुम्ही करून ठेवाल तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि हा व्हिडिओ माझा संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि एक डब्बा जर आपल्याला 2 डब्यामध्ये भरायची, 2 भरणीमध्ये ही पेस्ट, एक ठेवून द्यायची बाजूला आणि एका याच्यातली वापरायची. किंवा एकाच भरणीमध्ये भरलं तरी चालेल, काही होत नाही. काळघाल केली, रोजही वापरली तरी काही फरक पडत नाही. माझ्याकडे आता त्या भरणीमध्ये एका नाही मावली म्हणून मी याच्यामध्ये परत थोडीशी टाकली. बस अर्धा किलो भाजीला एवढी पेस्ट टाकायची. 1 पाव भाजी असेल तर थोडी कमी एवढी टाकायची. खूप छान अशी आले लसूणची पेस्ट नक्की करून बघा. बाय बाय. थँक्यू.